खालील बातमी वाचा, छायाचित्राचे निरीक्षण करा, प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? मृत्यूचे तांडव भूकंपामुळे घडले. पुढील प्रश्न, या भूकंपाची तीव्रता किती होती? या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल 6.6 रिश्टर स्केल एवढी होती. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? यामध्ये नेपाळमध्ये सर्वात जास्त बळी गेलेला आहे, 1500 जणांचा बळी. त्यानंतर भारतामध्ये 53, तिबेटमध्ये 12 आणि बांगलादेशमध्ये 2. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश नेपाळ. भूकंपाचे केंद्रस्थान कुठे होते? भूकंपाचे केंद्रस्थान लामजुन, नेपाळ येथे होते. आपत्तिग्रस्त इतर देश कोणते? आपत्तिग्रस्तामध्ये इतर देश भारत, तिबेट, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान हे आपत्तिग्रस्त इतर देश आहेत. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? भूकंपाचे केंद्र भूगर्भात सुमारे 11 किलोमीटर खोलीपर्यंत होते. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याची दिसते? भूकंपामुळे जीवित व वित्त हानी झाल्याची दिसते. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हे भूकंप घडण्यामागचे कारण असावे. तुम्हाला कधी असा भूकंपाचा अनुभव आला आहे का? याविषयी चर्चा करा. मला अशा घटनेचा अनुभव आला आहे किंवा नाही, या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवावरून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवर काही वेळेस महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात. भूकंप व ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती भूपृष्ठ अंतर्गत हालचालीमुळे उद्भवतात. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये सांगा पाहू, करून पहा अनेक प्रकारच्या कृती या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती हा पाठ समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या कृती समजून घेणं आवश्यक आहे. आकृती 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकावर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टूकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. 2.2 ब प्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. निरीक्षणाच्या आधारे वर्गामध्ये चर्चा करा. आकृती 2.3 अ प्रमाणे
वह्यांची रचना करा. त्यावर वरीलप्रमाणेच खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आता आकृती 2.3 ब प्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा. त्यानंतर पुन्हा जरा जोरात धक्का द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. या सर्व कृतीबाबत चर्चा करा. भूपृष्ठांतर्गत हालचालीचे स्वरूप. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. किरणोत्सारी पदार्थ उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असलेल्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतो आपण. जसे युरेनियम, थोरियम, रेडियम इत्यादी. ही ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. भूपृष्ठ अंतर्गत हालचाली या मुख्यतः मुख्य प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे वर्गीकरण. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे गतीवर आधारित, दिशेवर आधारित व भूरूपांच्या निर्मितीवर आधारित वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीची जी गती आहे, गतीवर आधारित मंद भूहालचाली व शीघ्र भूहालचाली हे 2 प्रकार पडतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे दिशेवर आधारित क्षितिज समांतर भूहालचाली, ऊर्ध्वगामी हालचाली, अधोगामी हालचाली हे 3 प्रकार पडतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे भूरूपाच्या निर्मितीवर आधारित पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली, खंड निर्माण करणाऱ्या हालचाली हे 2 प्रकार पडतात. अंतर्गत हालचालीच्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण केला. यामध्ये गतीवर आधारित, पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये मंद भूहालचाली, यामध्ये पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली आणि खंड निर्माण करणाऱ्या हालचालीचा समावेश यामध्ये होतो. दुसरी गतीवर आधारित वर्गीकरण शीघ्र भूहालचाली, यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी. तर आपल्याला गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये पहिला प्रकार जो आहे मंद भूहालचाली. मंद भूहालचालीमुळे पर्वताची निर्मिती होते, खंडांची निर्मिती होते. आपण पर्वत निर्मितीमध्ये जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये वली पर्वत, मंद भूहालचालीमुळे निर्माण होणारे पर्वत जे आहेत त्यामध्ये वली पर्वत कशाला म्हणायचं याची व्याख्या. आता वली पर्वताची निर्मिती कशी होते. वली पर्वताचा अभ्यास करत असताना कृती क्रमांक 1 यामध्ये आकृती क्रमांक 2.5 अ, आकृती क्रमांक 2.5 ब, कागदाची साधारणतः 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवा. दोन्ही टोकावर हात ठेवल्यानंतर आता दोन्ही हात हळूहळू एकमेकाच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. या पट्टीवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करा. असे वळ्या पडतात. अगदी त्याच पद्धतीने पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे एकमेकाकडे येणाऱ्या लहरीमुळे मृदू खडकावर
होणारा जो परिणाम आहे, या मृदू खडकावर काय परिणाम होतो, तर या खडकाला वळ्या पडतात, वलीकरण होतं. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. एकमेकाच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. मृदू खडकाच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. वळ्या निर्माण होतात. परिणामी भूपृष्ठाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. वली पर्वताची निर्मिती होते. अशा प्रकारचे वली पर्वत जगामध्ये कुठे आहेत? उदाहरण, भारतामध्ये वलीकरण झालेले हे जे पर्वत आहेत, वलीकरणामुळे निर्माण झालेले पर्वत, हिमालय, अरवली पर्वत, उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी पर्वत, युरोप खंडामध्ये अल्प्स पर्वत, दक्षिण अमेरिका खंडामध्ये अँडीज पर्वत, हे वलीकरणातून निर्माण झालेले पर्वत आहेत, पर्वताचे उदाहरण आहेत. गट पर्वत, दाबाचा परिणाम गट पर्वत. त्या अगोदर एक कृती आपल्याला, कृती क्रमांक 2. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरा, दुसरे टोक डाव्या हातात धरा. पट्टीची दोन्ही टोके एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जोरदार ओढा. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा. काय परिणाम होतो याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. गट पर्वत, गट पर्वताची निर्मिती. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. जेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो. कठीण खडकावर काय परिणाम होतो? कठीण खडकावर दाब पडतो. या दाबामुळे कठीण खडकाचे विभंग होतात. कठीण खडकामध्ये विभंग होतात. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा खडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकाकडे आल्यानेही दाब पडून असे भूभाग तयार होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. अशा भूभागाला गट पर्वत म्हणून ओळखलं जातं. उदाहरणामध्ये युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पर्वत. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. एकमेकाच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर काय परिणाम होतो? भूपृष्ठावरील कठीण खडकावर काय परिणाम होतो? प्रस्तरभंग पावतात. प्रस्तरभंग होतो. जेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो, या दाबामुळे कठीण खडकामध्ये विभंग तयार होतात. हे विभंग तयार होतात. कठीण खडकावर विभंग तयार होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग हा वर खेचला जातो. वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते. हा गट पर्वत. वर उचलला गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात. या गट पर्वताचं वैशिष्ट्य, गट पर्वताचा माथा सपाट असतो.
या पर्वतावर शिखरे नसतात व त्याचे दोन्ही उतार हे उतार तीव्र उतार दोन्ही उतार तीव्र असतात. उदाहरणामध्ये भारतातील मेघालय पठार, युरोप खंडातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे गट पर्वताची उदाहरणे आहेत. कचदरी पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकापासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये एकमेकापासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण पडतो. भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण पडतो. या ताणामुळे कठीण खडकामध्ये विभंग तयार होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या ताणामुळे दोन समांतर विभंगातील भूकवचाचा भाग खचला जातो आणि या खचलेल्या भागालाच खचदरी या नावाने संबोधलं जातं. खचदरीची निर्मिती होते. या खचदरीचं वैशिष्ट्य, खचदरीचे दोन्ही उतार तीव्र असतात. अशा प्रकारच्या खचदरीचे उदाहरण जगामध्ये युरोपातील राहीन नदीची खचदरी, भारतातील नर्मदा नदीची खचदरी हे याचे उदाहरण आहेत. करणाऱ्या हालचाली. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे वर्गीकरण करत असताना आपण गतीवर आधारित वर्गीकरणामध्ये पर्वत व खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. खंड निर्माणकारी हालचाली या मंद भूहालचाली होय. मंद भूहालचालीमुळे भूकवचाचा भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यावर खंडाची निर्मिती होते. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होऊ शकते. मूळतः भूभाग खचला गेल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. अशा प्रकारे खंड निर्माण करणाऱ्या हालचालीमुळे खंडांची निर्मिती व सागरांच्या तळरचनेची निर्मिती होते.